हाय फ्रेंड, बघा जेवणाची तयारी चालू आहे. भात केलाय, भाजी, डाळ, भाकरी. हे आमचे टिंब भांडणाचं लई याड आहे. ह्यांना भांडणं करतात माझ्या संग. मी एक शब्द बोलले तर 100 शब्द बोलतात मला लई राग येतो. मग मला त्याशिवाय करमतच नाही. त्याशिवाय करमत नाही. मग काय भांडण केल्याशिवाय मला करमतच नाही. आता कालच फोनवर विचारलं होतं की गप काय गप आता काय गप आता. काल तर मी होता की मी त्या बाईला फोनवर बोलत मला काठी आण घेतली. ती नाही काठी आण काठी वर ठेवली तू तिथं वरी ठेवली. ती काढून तुला सांगतो कसं काय तुझ्या हाताला येत नाही. मी कशी काढून देईल. रोज 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 ते साडी नीट केली का साडी नीट केली का साडी नीट केली का. अगं कस्टमरची ओरड येऊ नये म्हणून विचार. माझी मला असेल की मग काळजी. त्यांनी नीट केली म्हणून होय म्हणून सांगायला तुला काय दुखतंय का. मग जेवायलाच आता ठेवलंय की मग आता जेवायला. तांब्यान बरं पाणी घ्यायला. तुला वाढवायची सवय लागलेली. मी गपचिप बसत असते. काय गपचिप बसत. मग काय तुम्ही काय करता 100 बोलता. मी एक शब्द बोलले की तुला बोलायची सवय लागलेली. मी विचारलंय तुला कस्टमरची साडी झाली का. काल पण विचारलं होतं, परवा पण विचारलं होतं. 4 वेळा झालं. एकच कस्टमर आहे का. वेगवेगळे कस्टमरचं विचारायला नको का तुला. मग होय किंवा नाही हे उत्तर द्यायला काय तोंड दुखतंय का. तिसरं काय बोलायची गरज आहे. 1000 शब्द बोलतील तिसरे. पण होय नाही म्हणायला हे बोल वाटत नाही ना तुला. त्या दिवशी सांगितलं होतं. काय सांगितलं. कालच सांगितलं. काय सांगितलं झाली म्हणून. कोणत्या कस्टमरचं मला माहिती होतं का. तू वेगळ्या कस्टमरचं म्हणत असते मी वेगळ्या कस्टमरचं म्हणत असते. हे माहिती आहे का. त्यांच्या घरी नेऊन देऊ का झाल्यावर. मी नेऊन द्यायची विषय नाही. फक्त तयार झाले ते विचारले तुला मी. आईला 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 आईलो कंबरली तू काय लागली आता माझी. जेव्हा आता बेड ताट आण ग. जाऊ येता उगा मी नादी लागत नाही. तो कधी बावली ऊन आहे बाहेर. तुला भांडण्याशिवाय करमत नाही हे सांग ना त्यांना. मी भांडणं कधीच करत नाही. मी गपचीप बसते. तुम्ही सुरुवात करता गपचीप बसलेली असते ना. मला मी कसं शांत बसत असते. शांत गरीब गाई शांत बसायला. मग काय उग डवचून सापाला. फक्त हे शांत असतंय. घरात किती काय असतंय हे आम्हाला माहितीये. उगा सापाला डवसल्यासारखं डवचून खवळत नागिन तर काय. नागिन नाही मी. गृहिणी आहे. गृहिणी महालक्ष्मी लक्ष्मी. ते स्वतःला वाटत ते स्वतःला वाटतात. जेव्हा आता जाऊ द्या. बघ आता एंडिंग करायचं का कसं आता भांडणाचं का आणखीन तुला वाढवायचंय. मी कधीच वाढलेलं नाही. मी आहे म्हणून संसार टिकलाय नाही. हो हे फक्त तुझं भ्रम आहे. खरंच सांगते. दुसरी असती ना. तुझं भ्रम आहे. दुसरी असती ना. दुसरी आली असते ते पण तशीच म्हणली असते. गेली असती अशी नसती म्हणली. गेली असती निघून आई बापाकडं. मला भेटलं ना खायला पियला भेटलं की कोणीही राहतं कोणी नाही जात नाही. होय का. असं नसतंय. खायला प्यायला दुसऱ्या पण गोष्टी लागतात. सगळं देतोय मी आणून. किती आणून दिलं तरी तुम्हाला कमीच. पैसा असला म्हणजे सर्व गोष्टी नसतंय. त्याला प्रेमही लागतं माहिती का. काय मी देत नाही. तुमची एकट्याचं प्रेम असलं की झालं का. तुमची एकट्याचं असलं की झालं का. दुसऱ्याच कोणच पाहिजे आणखी. सदा पागलली वगैरे. आता आमचं एकट्याचं म्हणल्यावरती आता आमच्याशिवाय दुसरं कोण देणार. बाहेरचे कशाला काय पाहिजे. प्रेम द्यायला. बहिणी आई वडील त्यांच्याकडे बघून लग्न केलंय का आमच्याकडे बघून. तुमच्याकडे बघून. मग त्यांची काय गरज आहे. जाऊ द्या. काय जाऊ त्यांना तर माझ्यावर प्रेम करायचं कळत नाही. पण कुठं जाऊ द्या म्हणजे बोलणं जाऊ द्या. मी सगळं पहिल्यापासूनच मिटवून घेतलंय. जेव्हा आता वाढून दिलं तर जेवायचं का. जेव्हा आता वा. हे काय दिलंय वाढून. कुणाला दिलंय. तुमच्या पुरीला. आणि आम्हाला जेवण केलं.
काय करते बिव? ताट आणते मी. मग बाहेर वाली संग करा, ते संग तरी नीट राहा मग. विचार चाललाय आता बघ. हा हा दुसरी करा आणावं मग. करा 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 करा. पहिल्यापासून सांगितलं, पहिल्या दिवसापासून सांगितलंय. जावा करा जावा. ते सण कटाळाच आला मला खरं म्हणजे. हा कटाळा आला. हो. दे आता जीवायला. तुम्हाला कटाळा आला, मला कसं नाही जेवायला कटाळा. दे आता. बघतो आता जाऊन. बघा बघा. हा, दुसरी मम्मी घेऊनच जीव आपण. त्याशिवाय तिला कळणारच नाही. तसली नको. आणखीन तसली असते वय. एडबीड लागलं काय? तसली नको. माझे गाडी आणू, नक्की आणू, वक्ती आणू, पण असली नको. माझ्या इतकं प्रेम करणारे कुठे भेटणार नाही, कळलं का? हे तुला वाटतं फक्त. हा कितीतरी आहेत भरपूर. किती संसारात ऍडजस्ट केलं माहिती कितीतरी आहेत भरपूर. प्रेम करणारे. सगळे पैसे मागणारे साहित्य द्यावं, साड्या घ्यायच्या, द्यावं सोनं घ्यायचंय, द्यावं मेकअपला पैसे द्या, द्या खायला द्या, चला हॉटेलमध्ये रोज रोज पैसे बर्बाद करणारे. मी रोज पैसे वाचवते तुमचं, बाळे. कळलं का दादा? तुझ्यापेक्षा तर कमी पैसे खर्च करणारे आहेत. कोण आहे त्या? हा, मग तुझ्यापेक्षा कमी तुम- पैसे खर्च करणारे आहेत. माहिती मला तुमच्या घरात तुमची आईच किती खर्च करते मला माहित नाही होई. त्यामुळे मी तर म्हणतो, त्यामुळे आता दुसरीच करून आणा. हो दुसरीच. तुमची आई म्हणती, आई सुद्धा म्हणती साड्या नीट घाल नेसत नाही, काय नाही असं म्हणती. हा मेकअप आली ना दुसरी मम्मी. हो हा आण आण. तुझं रोज डुंगान धुईल म्हणजे शे केल्यावर. हा 4-4दा दिवसातनं. ते आमचं आम्ही बघू म्हणून काय करायचं ते. होय की शिधोया लाव 4 वेळेस. आमचं आम्ही बघू म्हणून काय करायचं. हो एका दिवसात पळून जाईल ती. भाकरीन भात खाती का? काढा आता गळ्यातली ती, काढा. संध्याकाळी आणू की आपण. आणा आणा. घर आहे का बघा आधी. पलीकडे रूम मध्ये बसवू तिला आपण. पलीकडे रूम मध्ये बसवू. तिला देऊ हाकलून आता आपण. जा म्हणा तुझ्या तू पितरीला. आणि त्या दिवशी पिशवी भरून चालले होते की, मग नाही की जाऊन दिलं. कोणी? आत्ता जा बरं म्हणा. आत्ता जा. तू कशाला महाग आलतीस माझ्या मग? बोल की, आता तोड बंद झालं का? तुझ्या बापाला पाहिजे ना. काय पाहिजे माझ्या बापाला? पैसे. म्हणून पप्पाला कामावरती जायचं. माझ्या बापाला कशामुळे पैसे द्यायचा तू? मला देत नाही तर माझ्या बापाला बरं द्यायचा ना, माहिती की. मग काय माझा सांभाळ करणं व्हाय नाही इथं, हाकडून लावायला लागला. तू थांबू नको. जा म्हणा. निलाड जा म्हणा तुझा आता. निघ आता म्हणा. निघाता नाही लाड झाला. कोण लाड करतय माझा? कोण नाही लाड करत. निघ म्हणा. बस झालं म्हणा. कोणी नाही लाड. तर संसार झाला. मी आहे तर टिकले. मी आहे म्हणून टिकले. मी आहे म्हणून टिकले. मग काय अरे काय टिकली. दुसरी गेली असते पळून. हा, मग काय. दुसरी आहे म्हणून. तुमच्या तोंडाकडे बघून उगं थांबले. माझ्या तोंडावर काही निघू सोनच लागले. माझ्या तोंडाकडे बघून थांबले. नाही नाही गरीब करतावर असं चेहरा लगेच उदास. मग काय आमचा रिअल आहे जो चेहरा तेच दाखवतो. तुमच्याने नाही नट्टा फेट्टा करून मी आहे. तुम्हीच म्हणता चांगली दिसत नाही, पारदेवानी दिसती या. मग पारदेवानी दिसते म्हणजे मेकअप तर करावं लागेल की. आम्ही बिगर मेकअप करत असतो नाही का बाळा. आता नॅचरली सुंदरता दिलेलं नाही देवानी, मग काय करावा सांग की. काय सांगू. नॅचरली सौंदर्य दिलं नाही, काय करावं मग. कोळसा लावा बाबा. कशाला नाही.
पारुशी आहे जेवण करते आंघोळ बिंघोळ करत जा की जरा. तुझ्यापेक्षा पण भारी दिसते म्हणा. भारी तर दिसतीच आहे की. पण भारी दिसते. भारी तर दिसणारच आहे तू बारकी म्हणून. मोठी जरी झाली तर मी मी अशी मोठी झाले वय झालंय आता माझं. म्हातारी झाली म्हणून होता तू जा म्हणून निघून. म्हातारी झाली तू निघून जा पिपरी. थांबू नको म्हणा होता तुझी गरज नाही आम्हाला दुसरी मम्मी. आता दाणी नेर बाबेक थांबू नको. आधी मनाने म्हटलं बेक. थांबू नको. दुसरी मम्मी आणायची तू हिथनं निघ. कुठं आणशील दुसरी मम्मी. बाजारातनं. हा बाजारात बसले ते भाजीपाला भेटतंय मम्मी नसती भेटत बाजारात कधीच. तुला काय करायचं म्हणून आमचा मी बघतो जा म्हणा. तुला काय करायचं आमचे आम्ही बघतो. माझ्याशिवाय तर तुझं ग शी सुद्धा कोणी धुत नाही मला माहिती. तू दुती. मीच जेवण धुते. करायचं असेल तर कर म्हणावं नाहीतर ते कपडे धुवून जा बरं म्हणावं. कपडे धुव की तुझ्या हाताने. तुझ्या हाताने तू. हा तुला कशाला आणलं होतं म्हणावं. तुला कशाला आणलं होतं मला. हं? मला तर नटाफटा करायला आणलंय नुसतं. तिथं बापाच्या घरी जाऊन कर म्हणावं. तुझ्या बापाच्या घरी जाऊन कर. तिथं नाही पप्पा कशी चालणार. बापाच्या घरी तेव्हा कोणी नव्हती बघायला तेव्हा मेकअपची गरज नव्हती. तू निघत ना आज लय माज झालाय तुला. लय माझा आलाय तुला माझा आज. बघत येस थांब म्हणून तुला रोज बघतो की काय कधी बघितलं नव्हतं. नव्हतं बघितलं आज वेगळंच बघणार आहे म्हणावं काठी घेऊन. काठी घेऊन बघणार. आधी बोलाय शिक. पाणी दे म्हणावं भरून पटकीन आधी. पाणी पटकेनं भरून. घे हाताने भरून. तूच दे. नेर बाकरा तू घे भरून. तूच दे भरून. नाहीतर निघत ना. जेव गपची वाढलंय ती गपगुरानं. तूच जेव. नाही तर ते बी भेटणार नाही. नाहीतर टीव्ही भेटणार. आईस्क्रीम पाहिजे खायला आवडीचं वरण भात लागतंय चपाती गुळगुळीत कलिंगड फळं ड्रेस लागतात चांगली चांगली घालायला. आम्ही घेतो चांगले तू निघत ना. तुम्ही घेता ग कुठून घेशील तुला तर शिबी धुवायला येत नाही. पप्पा आहेत धुवायला. हा पप्पा आहेत धुवायला. पप्पा काल त्या दिवशी एक दिवस आजारी होते मी तर त्या दिवशी नुसता चहा करून दिलाय तुम्ही मला. एखाद्याने पोहे केला असता शिरा केला असता भात केला असता मग काय. तर तशी झोपले होते मी तर रात्री बी लय त्रास होत होता मला का नाही. लय पाय दुखत होत 5-6 तास. साधं चोपलं सुद्धा नाही तर पाय तुडवलं सुद्धा नाही तर इतकं पाय दुखत होतं. परत चक्र यायला लागले उलटे व्हायला उलटी बोलू नादी लावू नको आम्हाला. तू पाणी दे आणि निघ बर. तू उलटी आल्याने व्हायला लागली होती रात्री. जर कमी खायचं शिळं पाक. शिळ नव्हतं ताजंच खात होते. दुसऱ्यांना सांगायचं मी भारी भारी खाते इकडे शिळ तुकडं खात बसते. मग ते कोण खायचं शिळ. अन्न हे परब्रह्म असतं माहिती का. ते कसे का असं ना शिळ असो ताजा असो खायला पाहिजे असं मन हाय लोकांना. जेवा की नाही जेवा की आता अशी दुसरी बायको म्हणणार नाही जेवा की न ग पोट भरून देते ती. हा माहिती काय माहिती. रोज एक टाइम तिच्याकडे जेवण करून येतोय माहितीये का तुला. तरीच म्हणलं दुपारी जेवण कसं काय जेवायला काही येत नाही तर. एक टाइम इकडे भेटलं तर एक टाइम तिकडे जावं लागतं जेवायला. जा जात जावा की मग. मला पण ते पाणी प्यायला देते थांब जरा. जास्त बोलू नको. तू काय कमी बोलती होय. तूच कमी बोलते. जरा पाणी. गळ्यातलं पॅन्ट काढून ठेव नवीन हाय. तुला काय करायचंय निघत ना. ती परत होईल ग सणासुदीला घालायला. दुसरा नाही. हो नाही का नोकरीच आहे बापाला तुझ्या.
करोडपती करोडपती नाही का, लाख रुपये आहे महिन्याला. लगे दुसरा जरी असलं तरी मला कमी पडून देत नाही. तिथं जरी असलं तरी कमी पडून देत नाही. तिथं कुठं कुठं असल्यावर तिथं किती जरी असलं तरी, थोडं असलं तरी, अगर जास्त असलं तरी जास्त असलं मला आणूनच देते. मला अगं ते मी आणलेलं आहे सगळं, पप्पा नाहीत काय आणत. पैसे कोणी दिलते मला? पप्पानी दिलते ना. पैसे कोणी देत त्याला? पप्पा अग पप्पानी कुठं दिल तर पैसे तवा, मी कपडे शिवलेले होते तेवढे आलेले. पप्पाने देते. ते तुझे मेकअपलाच पुरत नाहीत मला. ती तुझी मेकअपलाच पुरत नाही. आणि निर्जावनु एवढं हा जेवायचे दिवस दुसरी मम्मी देते नाही देते जेवायला परत. नाही दिलं तर काय सांगा दुसऱ्या मम्मीने जेवायला. आम्ही हॉटेलला जाईल जेवायला. हॉटेलला जायचे पैसे पैसे आम्ही ते हुंडा घेऊन आम्ही हुंडा घेऊन येणार. हा हुंडा घेऊन येते. निघित ना आता. हा लाड झाला आता. आता तुझा काय कमी लाड झाला बाई. मग राहू द्या. निघित ना. तू निघ, तुझं निघ. तुझ्या बापाच्या घरी. तुझ्या बापाच्या घरी. राहू दे नको मागू. ते किती माया उलटते. तुझ्या हा तुझ्या सोय देते. पिवडीनं किती मेकअप केलाय सकाळ सकाळ बारुशी. घाम तर किती आला, गरम होतंय, कडक कोण पडलंय बाहेर. पिवडे तू निघती का नाहीस ना? तू जा तू निघ. अंधुरीला, तुझ्या चांदुरीने निघ. अंधुरीला जा तू. तूच निघ. तू पिपरे जा. तर सगळं शिकवावं लागतंय, आहे का नाही. तू बनायला त्याने गावाला जा. गणेगावला कोण आहे? कोण नाही माझ्या गणेगावला. तुझं बाप बापास पण आठवण येते ग सारखी सारखी माझ्या. तुम्हाला तुझा बाप म्हणते मला. मग म्हणते की मग तुझा बाप म्हणून. कपडे धुतलेले नाही बघ. शर्ट राहिल्या. कळतंय मला, काय कळतंय? माझ्याशिवाय कोण धुत नाही रोज. चला आता मग आम्ही. मम्मी आणते जा. बाजारात आणखीन आले नाहीत की मम्मी? आल्या नाही आणखी आल्या आल्या. नाही आले अजून बाजारात. मम्मी बाजारात आल्यावरती जायला येते. बाजारात बसले ते कायला जावा. 2-2 रुपयाला देते ती. गप्पच नाही लाद द्यायची बा. गप्प इकडे बस सरक.